नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मित्रांनो बघा, एखाद्या माणसाला तुम्ही तुपात घोळा, दुधात घोळा, वरनं जीव लावा, आतनं जीव लावा, हृदयातनं जीव लावा, हृदय तोडून जीव लावा, किंवा त्याला कसंही सांगा की बाबा असं नव्ह असं आणि थोडंसं मी अडचणीत आहे आणि असं असं झालं पाहिजे, जरा थोडीशी मदत कर मला। तर त्याला कसं जरी सांगितलं तर त्याला काहीच फरक पडत नसतोय। मग म्हणूनच आता इथून पुढं अशा लोकांना तुम्हाला सांगतो, ती आठवण करूनच देणार आहोत आम्ही। तर विषय असा होता बघा, तर मी तुम्हाला काल सांगितलं की त्या बाईनं 5,000 रुपये मागितले आडवीसाठी। तर मग मी काय म्हणलं, हे आपल्या मनाच काय कारभार करायला नको म्हणलं। तर मग मी काय केलं, आमच्या यात्रा कमिटी सोबत चर्चा केली आणि मग मी म्हणलं त्यांचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि त्यांना तुम्ही बोलून घ्या म्हणलं। तर मग ते म्हणले चालतंय, म्हणले मी बोलून घेतो आणि काय काय होते बघतो। तर त्याने कॉल केला की म्हणले, नमस्कार मॅडम, असं असं आमच्या यात्रेसाठी एक जाहिरातीचा एक ऑडिओ बनवून पाहिजे होता, एक 5 मिनिटाचा, तर मिळेल का? हो 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 मिळेल 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 म्हणले। तर मग कसं काय करायचं? तर आता मी सांगणार नाहीये मी आता बाजार करत आहे असं म्हणले। तर मग मी काय म्हणतोय, तू बाजार कर नाहीतर तू व्यापार कर, आम्हाला काय देणं घेणं। तर तू सांगाय पाहिजे होतं त्यावेळेस, बाबा माझा एवढा एवढा रेट आहे। तर आमच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षानं विचारलं की तुम्हाला खांडेकरचा कॉल आला होता का? हो हो म्हणले, आमचं झालंय बोलणं म्हणले, मी 5,000 सांगितले ना, असं झालं तसं झालं। तर आता तुम्हाला सांगतो, ते अध्यक्ष, आपण फक्त त्यांचं नाव घेत नाही, अध्यक्ष म्हणतोय। खरं तर ते एक अध्यक्ष नाहीत, काय नाहीत, एक वारकरी संप्रदायाचे एक ते मोठे हे आहेत, भक्त आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत। तर त्यांना आपण अध्यक्ष म्हणलं की, तर ते आमचे अध्यक्ष म्हणाले त्यांना की असं असं। तर ते म्हणले, मी घरीच जाऊन कॉल करते आणि तुमच्यासोबत चर्चाच करते आणि ह्याहून त्याहून। घरी गेली बिचारी आणि म्हणली काय, हो म्हणली, मी होत नाही म्हणली, ती झालं तर म्हणली एक 100 रुपये कमी करते बघा म्हणली, नाहीतर काय परवडत नाही बघा। मग ते आमचे काका म्हणले, अहो तसं नाही म्हणले मॅडम, की आमचा हा देवाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही जरा योग्य ते सांगा म्हणले, आम्ही एक 2-3 हजार रुपये देतो। तिनं डायरेक्ट तिच्या नवऱ्याकडे फोन दिला आणि तिचा नवरा म्हणायला लागला, नाही हो परवडत नाही, तुम्हाला सांगितलं काय कळतंय नाही, कसं करायचं सांगा। परवडतच नाही म्हणल्यावर मग आता मी काकाला म्हणलं, काका राहू द्या म्हणलं, आपण अनेक म्हणलं मार्गातून आपण आपल्या ऑडियन्सला, आपल्या पब्लिकला, आपल्या भक्तांना आपण सांगू। अहो हे यूट्यूब हे माध्यम काय साधं आहे का मला सांगा बरं? आता आपण तिच्याकडनं आडवी बनवून आणणार, 5,000 रुपये खर्च करणार, मग आपण गाडीला भाडं देणार, गाडीचं भाडं एक 7-8 दिवस वेगळंच राहणार फुकारण्यासाठी। जरी त्या गाडीच्या मालकानं आपल्या भाडं नाही घेतलं तर त्याला तेल वगैरे जाणार का नाही सांगा बरं? तर तेवढ्यात आपण तुम्हाला सांगतो, साधा सोपा उपाय म्हणलं, काकाला म्हणलं, आपली यूट्यूब फॅमिली म्हणलं लय म्हणलं चिकार आहे म्हणलं, तुम्ही काय टेन्शन घेताय म्हणलं त्या ऑडिओचा आणि व्हिडिओचा त्याच्या। अहो आता ही जे लोक बघते ते आपल्या गावात यात्रेला येणारच। तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल माझा, आणि नसला बघितला तर आज बघा,
तर आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच मी, आपल्या गावाचं नाव आहे सावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर 20 तारखेपासून आमच्या यात्रेला सुरुवात होते. महाशिवरात्र महादेवाची आपल्या यात्रा आहे. तर तुम्ही भरपूर अशा संख्येनं आपल्या सावेगावच्या यात्रेला या आणि प्रसादाचा आनंद घ्या, कार्यक्रमाचा आमच्या आनंद घ्या. भरपूर प्रत्येक दिवसाला एक कार्यक्रम ठेवलेला आहे, तुमच्यासाठी सगळं केलेलं आहे. तर मी म्हणलं होतं आज आपण मीटिंग घेऊ. तुम्ही सुद्धा 4 शब्द सांगा माझ्या यूट्यूब फॅमिलीला येतील ते. आणि हा जो आता व्हिडिओ माझा आहे पूर्ण सांगोला तालुक्यामध्ये हा व्हिडिओ जातच असतो. तर प्रत्येक माझ्या सांगोलकरांना विनंती आहे की आपल्या गावामध्ये 20 तारखेपासून हजेरी लावायची. प्रत्येक दिवशी आपल्या बायकोला, आपल्या मुलांना, लेकरांना घेऊन आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये इथं कार्यक्रम ऐकण्यासारखं आहेत. तर तुम्ही आवर्जून या, दर्शन घ्या. आणि पालखी सोहळ्याचा कार्यक्रम सुद्धा खूप मोठा असतो, त्यावेळी सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकणारच आहे. तर तुम्ही अवश्य या, प्रसादाचा वगैरे सर्व काही आनंद घ्या. तर यात्रेचं वर्ष ही दुसरं आहे आणि त्या बाईनं आपल्याला आडीव बनवून दिला नाही म्हणून आपण काय थांबत नाही. भलं असं ती माईक असा धरून फोकारा द्या तरी सुद्धा आम्ही जाहिरात करणारच आहे. पण मोकाट 5,000 द्या, 10,000 द्या. मग ते आमचे काका म्हणले की मॅडम म्हणले तुम्ही जर सेकंदाचे जर तुम्ही पैसे मागत असला तर तुम्हाला परमेश्वराने एवढा खूप सुंदर आवाज दिला आहे, तर तुम्ही उगाच मोकाट पैसे मागता. तर तेवढं आम्हाला मेहनत आहे, मग तुम्ही काय तिथं ज्वार बैठे का करता वे? आवाज तुम्हाला कम हे करण्यासाठी ज्वार बैठे का मेहनत म्हणजे तिथं पाठ उठून ज्वार करताय का आमच्यासाठी? का तालमीत जाता 2 जण नवरा बायको तुम्ही? तिथं बनवून द्यायचं नसेल तर सरळ सांगून टाका ना, आमच्यानं होत नाही, आम्हाला परवडतच नाही, हे झालं ते झालं. नाही तीच नाटकं तुम्ही सांगताय. तर मित्रांनो, आता उद्याच्याला तुम्हाला सांगतो मी गावात जाणार आहे आणि आमच्या यात्रा कमिटी सोबत तिथला पण मी व्हिडिओ घेणार आहे. काय म्हणते ते काय नाही बघणार आहे. तुम्ही पण बघा तिथलं काय काय नियोजन आहे यात्रेचं ह्या वर्षीचं, आणि गेल्या वर्षीचं पण काय काय नियोजन होतं, त्याच्यामध्ये काय आता ज्या वर्षीचं बदल करणार आहे काय नाही ते सांगणार आहे. आणि एक 6 गीतं आपल्या मित्रांनी लिहिलेले आहेत, ते सुद्धा गीतं यूट्यूबला मी टाकणार आहे. तर त्याची कशी रचना आहे काय आहे तर तुम्हाला सांगतो, त्याचं सुद्धा मी रेकॉर्ड करणार आहे. आमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जे एक आपण स्टुडिओ बनवलेला आहे त्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून एक प्रत्येक दिवसाला सॉन्ग टाकणार आहे महादेवाची आपली गीतं. तर बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि आता तुम्हाला सांगतो, पाठीमागच्या व्हिडिओला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कालच्या सुद्धा व्हिडिओला एकदम बेस्ट प्रतिसाद मिळतोय आणि खरंच तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही आपल्या शब्दाला मान देऊन तुम्ही व्हिडिओ बघायला लागला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चला मित्रांनो, उद्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.